जय जय रामकृष्ण हरी. परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण. नवनवीन दर्जेदार व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या आवडत्या परमार्थ प्रेमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की हिट करा. धन्यवाद. तुका म्हणे ज्याची संपदा एवढी केवढी कोटी घरे जेथे काशानी तांब्याची कोटी घरे जेथे काशानी तांब्याची कोटी घरे जेथे काशानी तांब्याची शुद्ध कांचनाची सप्तकोटी शुद्ध कांचना शुद्ध कांचनाची शुद्ध कांचना कांचना
कांचनाची सप्तकोटी टाळी जरा अशी मोकळ्या टाळी का वाजवायची माहितीये का गायकांना वादकांना ऊर्जा मिळते. टाळी हे उत्साह वाढवण्याचं काम आहे. कीर्तनामध्ये या गायक वादकांची ऊर्जा वाढली पाहिजे ना. या या पंडित या विठाला 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 विठाला. किती संपत्ती होती राजा रावणाची सज्जन हो. कोटी घरे जेथे काशानी तांब्याची शुद्ध कांचनाची सप्तकोटी. एक कोटी घरे सज्जन हो कासन तांब्याचे होते लंकेतले सांगतोय. आणि 7 कोटी घर 24 कॅरेट गोल्ड. 7 कोटी घर होते 7 कोटी घर एवढी संपदा होती. पण तुकोबाराय म्हणतात संपदा एवढी होती पण कवडी सुद्धा सोबत सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई. सत्तावाल्याचं काही चालणार नाही, संपत्तीवाल्याचं काही चालत नाही आणि विद्वत्तेवाल्याचं सुद्धा काही चालत नाही. किती हुशार माणूस असला, किती विद्वान असला, किती बुद्धिवान असला, काळाचं बोलावणं आल्यानंतर सज्जन होत कोणाचंच काही चालत नाही. आपल्या महाराष्ट्रामध्ये एक एवढा बुद्धिमान डॉक्टर होता, एवढा बुद्धिमान होता. हजारो लोकांच्या हार्टची सर्जरी त्याने करून हजारो लोकांना जीवन दान त्यानं दिलं. नाव होतं त्याचं नीतू मांडके. हजारो लोकांच्या हृदयाचं ऑपरेशन शस्त्रक्रिया केली आणि हजारो लोकांना जीवनदान त्यानं दिलं. सज्जन हो एवढी प्रचंड बुद्धिमत्ता असलेला माणूस पण शेवटी त्याला सुद्धा हार्ट फेल झाल्यामुळेच मरावं लागलं. विठाला 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 हो. म्हणून या जगामध्ये कोणाचंच काही चालत नाही. काळाचं बोलावणं आल्यानंतर प्रत्येकाला जावं लागणार आहे. सज्जन हो घडोघडी काळ वाट याची पाहे अजूनही किती आहे अवकाश.
पण मला वाटतं माझ्या संतांनी इशारा दिला सज्जन हो, तो काळ आपल्या दारामध्ये येऊन दस्तक घालण्याच्या आधी तुम्ही सावध व्हा. अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरावारी सावध भवनी भजनी लागा देव करा कैवारी. तो काळ आपल्या दारामध्ये येण्याच्या आधी सावध व्हावा संत म्हणतात. वेळ निघून गेल्यानंतर उपयोग होणार नाही. काळाने ग्रासीले सावधान भारे, काळाने ग्रासीले सावधान भारे, काळाने ग्रासीले सावधान भारे, काळाने ग्रासीले सावधान भारे, डोळ्यावर करावे काळाच्या अगोदर सावध व्हा, अन्यथा काही न चले मग गळा पडेल फासा. काळाचा फासा पडल्यानंतर काही करता येणार नाही. वेळ जोपर्यंत आपल्या हातात आहे तोपर्यंत सावध झालं पाहिजे माणसानं सज्जन. वेळ निघून गेल्यानंतर उपयोग नाही. शम्मा बूझ गई तो मैफिल में रंग आया, शम्मा बूझ गई तो महफिल में रंग आया, और जीवन बीत गया तो जीने का ढंग आया. जीवन निघून गेल्यानंतर जगण्याची अक्कल येऊन उपयोग नाही. जोपर्यंत पिकाला पावसाची गरज आहे तोपर्यंत पाऊस पडला तर ठीक. पावसाची वाट बघून जमिनीतलं पीक जळून खाक झालं, मुसळधार पाऊस सुरू झाला. आता उपयोग आहे काय त्याचा? बूंद से गई हौद से नहीं आती, अब चिड़िया चुक गई खेत. वेळ निघून गेल्यानंतर उपयोग होत नाही सज्जन हो. उशिरा सुचलेलं शानपणा काही कामाचा नसतो. संत म्हणतात क्षणभंगूर जीवन कलिका, कल प्रात को जाने खिली न खिली, मलया चल की सुची शीतल मंद सुगंध मिली न मिली. कलिकाल कुठार लिए फिरता तन नम्र पे चोट झिली न झिली, हरि नाम रटले अरि रसना फिर अंत समय में हिली न हिली. रात्री झोपलेला माणूस दुसऱ्या दिवशी स्वहितांचा घोर वहा, ध्यानी रहा श्री हरीचा. आपलं हित कशामध्ये आहे याच्यासाठी माणसानं सावध झालं पाहिजे. हे आयुष्य कधी जाईल सांगता येत नाही सज्जन हो. हे जीवन, या जीवनाचा अंतिम श्वास आपला निघून जाण्याच्या आधी विकोकमीकरण बोलताना सावध झालं पाहिजे. जीवनामध्ये सज्जन हो एक तरी चांगलं असं कर्म करून जायचंय
एक तरी आपल्या जीवनात एक असं कर्म चांगलं करायचं जेणेकरून आपल्या जीवनाकडे पाठीमागे पाहिल्यानंतर आपल्याच जगण्याचा आपल्याला आनंद वाटावा. कवतुक वाटे झालिया वेचाचे नाम मंगळाचे. मागे वळून पाहिल्यानंतर सज्जन हो आपल्या जगण्याचा आनंद आपल्याला वाटावा. काहीतरी चांगलं आपण जगासाठी केलेलं आहे. जी माणसं या जगात आजपर्यंत स्वतःसाठी स्वार्थासाठी जगले ना सज्जन हो, त्यांचं कुठंच काही नामनेश सुद्धा शिल्लक नाही. पण जी माणसं या जगामध्ये दुसऱ्यासाठी जगतात, परार्थासाठी जगतात ना, या जगात त्यांची कीर्ती अजरामर होत असते. म्हणून आयुष्यामध्ये देवान आपल्याला आपल्या अपेक्षेपेक्षा जास्त जर दिलं असेल तर एक तरी असं काम करावं सज्जन हो की त्या कामाची पावती आपण सोबत घेऊन जाताना जावी. एखाद्या गरीबाला राहण्यासाठी घर नसेल, त्या गरीबाच्या घरावर सज्जन हो पावसाळ्याच्या दिवसात 2 पत्र जर आपण नेऊन टाकले ना तर त्याच्यासारखं मोठं पुण्य दुसरं कोणतं नाही. एखाद्या गरीबाला राहण्यासाठी घर नसेल, त्या गरीबाला पत्र नेऊन टाका सज्जन हो, आशीर्वाद मिळतील आपल्याला. एखाद्या गरीबाला खाण्याची पंचायत आहे, त्याच्या घरी 2 वेळेचं भोजन जर नेऊन दिलं तर त्याच्यासारखा मोठा परमार्थ दुसरा कोणता नाही. एखाद्या गरीबाच्या मुलाचं ऍडमिशन 2-5 हजार रुपयासाठी चांगल्या स्कूलमध्ये चांगल्या शाळेमध्ये होत नसेल, देवानं जर तुम्हाला तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त दिले ना तर त्यामधला भाग त्या गरीबाच्या मुलाच्या ऍडमिशनसाठी 2-5 हजाराची मदत जर आपण करू शकलो ना तर आयुष्यात त्याच्यासारखं मोठं पुण्याचं काम दुसरं कोणतं नसणार आहे. आयुष्यभर तो मुलगा तुमचे उपकार कधीच विसरणार नाही. एखाद्या गरीबाच्या मुलीचं लग्न 10-5 हजार रुपयासाठी जर मोडणार असेल सज्जन हो, देवानं जर आपल्याला भरपूर दिलंय तर त्या गरीबाच्या मुलीच्या लग्नासाठी 10-5 हजाराची मदत आपण करू शकलो ना तर आयुष्यभर त्या गरीबाची मुलगी तुमचे उपकार कधीच विसरणार नाही. ज्या वेळेला आपली अंतकाळाची वेळ जवळ येईल, आपण जीवनाचे शेवटचे श्वास मोजत असू, त्या वेळेला त्या गरीबाची मुलगी आपल्या डोळ्यासमोर दिसेल सज्जनाहून, ती गरीबाची मुलगी तुम्हाला आशीर्वाद देईल. त्या गरीबाच्या मुलीच्या मुखातून शब्द निघतील, ती म्हणेल जा जा सावकार, आनंदानं या जगाचा निरोप घ्या. सावकार, माझं लग्न जमलं होतं, 10 हजारासाठी लग्न मोडणार होतं सावकार. माझा गरीब बाप तुमच्या दारात आला, तुमचे पाय धरले, विनंती केली, सावकार 10 हजारासाठी माझ्या मुलीचे लग्न मोडतंय सावकार. आलेली वेळ भागून न्या सावकार, तुमच्या शेतात मोल मजुरी करेल, 1-1 पैसा मी वापस करेल सावकार. पण आज आलेली वेळ भागून न्या. त्यावेळेला तुमच्या मुखातून शब्द निघाले, तुम्ही म्हणालात अरे गणपतराव, अरे मुलीच्या लग्नासाठी पैसे मागतोयस ना रे, तुझी मुलगी काय आणि माझी मुलगी काय वेगळी आहे का? 10 हजार रुपये काय मागतोस? हे 20 हजार रुपये घेऊन परत देण्याचा विचार करू नको सावकार. माझ्या गरीब बापानं ते पैसे घेतले, आनंदानं नाचत नाचत माझा बाप घरी आला. आनंदानं माझा बाप घरी आला सावकार. माझ्या बापानं आनंदानं माझं लग्न लावून दिलं. आज या गरीबाची मुलगी सावकार दिल्या घरी सुखाने आनंदाने नांदत आहे. जा सावकार, या गरीबाच्या मुलीचे आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहतील. एक चांगलं काम जर जीवनात झालं ना सज्जन होतं, मला वाटतं आपल्या जगण्याची ना आपल्या जीवनाची ती पावती असणार आहे. विठाला 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 विठाला. हो, अन्यथा या जगामध्ये कितीही मरमर करा, मरमर करता करता मरण्याची वेळ जरी आली तरी आपण काही सोबत नाही घेऊन जाणार. एक म्हातारा होता, टेकला होता म्हणजे पार टेकला होता. 2च दिवसाचा सोबती राहिला होता. म्हाताऱ्याची खाट पोरांनी जिन्यात आणून टाकली होती. मी बराच दिवस विचार करत होतो, म्हातारी माणसं झाल्यानंतर त्यांची खाट जिन्यात का आणून टाकतात? कारण त्या माणसांना तिथून काढायला सोपं जाते म्हणून. म्हातारा तिथं पडलेला होता खाटेवर सज्जन हो, 2 दिवसाचा जोडीदार होता. बघा संसार किती भयंकर आहे, प्रपंच किती भयंकर आहे. तो माणसाला आपल्यापासून दूर जाऊ देत नाही. नरड्याला घरघरी लागली आहे म्हाताऱ्याच्या, बोलता येत नाही, शब्द सुचत नाहीत म्हाताऱ्याला, फुटत नाही शब्द. खाट जिन्याच्या खाली आणून टाकलेली 2 दिवसाचं सोबती आहे म्हातारं.
पण तेवढ्यात सज्जन म्हाताऱ्याचा पोरगा गेला त्याच्याकडे डब्बा घेऊन जेवायचा. म्हाताऱ्यानं पोराकडे पाहिलं आणि पाहिल्याबरोबर म्हातारा असं करू लागलं. त्या म्हाताऱ्या पोरांना काय कळे ना नेमकं म्हातारा आज असं का करते. म्हाताऱ्याला पोरं 4 होते. 4 पोरं असावेत पण चांगले असावेत बरं का पंडित महाराज. एकाला विचारलं भाई साहब कैसे हो, बोला अच्छा है. बाल बच्चे कितने हैं, बोला 4. काम क्या करते हैं, बोला 2 जेल में 2 फरार. काय करायचे असे 1000. चांगले असले पाहिजे ना. 4 पोरं होते म्हाताऱ्याला. 4 पोरं. 4ही पोरं तिथे आले. म्हाताऱ्याची ऍक्शन पाहिली. त्यातला एक पोरगा हुशार होता. तो म्हणला ज्या अर्थी म्हातारा असं करतंय त्या अर्थी नक्की म्हाताऱ्यानं गठुडं ठेवलेलं दिसतंय. जुन्या काळात बँका नव्हत्या. माणसं धनाचे गठुडे कुठे ठेवायचे, भिंतीत पुरून ठेवायचे. भिंती सुद्धा तशा होत्या त्या. आपल्याकडे आहेत आणखी काही भागामध्ये. एवढ्या मोठमोठ्या भिंती आहेत. एक या भिंतीवरून बैलगाडी जाईल एवढ्या मोठमोठ्या भिंती आहेत आहे ना. लादणीचे वाडे आहेत. लादणीचे काही काही भागामध्ये इकडं आहेत परिसरात काही काही. आपल्या गावात आहे का काही. जुन्या काळातले लादणीचे वाडे. आणि त्या भिंतीची साईज कमी होत 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 एवढी कमी झाली सुशीलदा, इतकी कमी झाली. आता पहिलं तरी मध्ये मध्ये 9चा 13चा वाल घ्यायचे. आता 13 बी कटलं, 9 कटलं, 6ची वीट आली. 6तून पुन्हा ती बी कटली ना आता 4चाच वाल आहे. इकडून गंगूबाईने खिळा ठोकला की रंगूबाईच्या घरात तिला तेलाची कॅन्ड अडकायला पहिलंच ताणच नाही कोणाला. इतकी साईज त्या भिंतीची कमी झाली. जुना काळ होता, मोठमोठ्या भिंती त्याच्यात गटुडे पुरून ठेवायचे लोक. पोरांनी विचार केला ज्या अर्थी म्हातारा असं करतंय नक्की गटुडं मागच्या भिंतीत ठेवलं. म्हणे आणा JCB बोलून. आणला JCB. सगळी भिंत उकरली महाराज. काही सापडलं नाही. काही सापडलं नाही. म्हाताऱ्याचं चालूच. पोरं म्हणले ज्या अर्थी म्हातारा असं करतंय ना त्या अर्थी नक्की असणार आहे. कधी कधी वय झाल्यावर माणसाला सुचत नाही नेमकं कुठं काय ठेवलंय ते. दुसऱ्या भिंतीत ठेवलं असेल म्हणे. बघा सगळा वाडा जमीनदोस्त केला. काही सापडलं नाही. म्हाताऱ्याचं चालूच. एक पोरगा हुशार होता. मला आता जाऊ दे म्हाताऱ्याला बोलता येत नाही. 2 लाख रुपये आणखी खर्च करू अख्खा वाडा पडलाय पडू दे हरकत नाही, पण गठुडं सापडलं की सगळं मागचं पुढचं बरोबर होऊन जाईल. गेला पोरगा विमानानं रातोरात संजीवनी मात्रा आणली. हिमालयामधून 2 लाख खर्च करून संजीवनी मात्रा आणली. उघडली संजीवनी मात्रा. म्हाताऱ्याच्या जिभेला लावणार आहे. आता म्हाताऱ्याला सांगितलं म्हाताऱ्या तुला फक्त 2च मिनिटं बोलता येणार या संजीवनी मात्राने. आम्ही जो प्रश्न विचारला त्याचं उत्तर दे. म्हाताऱ्याने होकारार्थी मान हलवली. संजीवनी मात्रा उघडली आणि म्हाताऱ्याच्या जिभेला लावली. सज्जन हो, विचारलं पोरांनी सांग म्हाताऱ्या कुठं ठेवलंस गटुडं. अख्खा वाडा जमीनदोस्त केलाय सांग. म्हातारं कपाळावर हाणून घेऊ लागलं. म्हातारं म्हणते अरे कार्ट्यानो कशाचं गटुडन कशाचं काय. शेजाच्या गणपतरावने गहू चाळायची चाळणी नेली होती ती घेऊन या म्हणत होतो. म्हाताऱ्याला हसून उपयोग नाही. सज्जन हो, आपली तीच गत आहे. आयुष्य आपलंही असंच चाललेलं आहे. आपल्याही जीवनामध्ये आपण त्या काळाला त्या मृत्यूला गांभीर्याने घेत नाही. माझे तुकोबाराय म्हणतात या जगामध्ये जो खाटेवर आलेला आहे त्याला एक दिवस ताटीवर जावं लागणार आहे. मरावं प्रत्येकाला लागणार आहे. पण तुकोबारायांना विचारलं महाराज प्रत्येकाला जर मरावं लागत असेल, जगातल्या प्रत्येक व्यक्तीला जर मरावं लागत असेल तर तुम्हाला तुकोबाराय म्हणतात आम्हाला मात्र नलके मरावे नलके मरावे नलके मरावे नलके मरावे
रखुमाई न लगे मरावे ऐसा ठाव दिला देवे. तुकोबारा म्हणतात आम्हाला मरावं लागणार नाही. का हो महाराज तुम्हाला का मरावं लागणार नाही? ऐका, तुकोबारा सांगतात आम्हाला मरावं लागणार नाही याचं कारण देवानं आम्हाला ठाव असा दिलेला आहे. ठाव म्हणजे ठिकाणा, ठाव म्हणजे ठिकाणा, ठिकाणा म्हणजे जागा, ठिकाणा म्हणजे जागा. देवानं अशी जागा आम्हाला दिली आहे की ज्या जागेवरून आम्हाला आता कुणी उठवू शकणार नाही. ऐसी बानी बोलिए जो कोई न बोले झूठ, और ऐसी जगह पर बैठिए जहां से कोई न बोले उठ. अशी जागा आम्हाला त्या देवानं दिलीये की जिथून आम्हाला कुणी हलवू शकत नाही. ऐसा ठाव दिला देवे, म्हणून आम्हाला मरावं लागत नाही. आता ऐका, त्यानं आम्हाला जागा दिली, त्यानं आम्हाला ठाव दिला. असा ठाव दिला की आता तिथून आम्हाला पुन्हा जन्मावं लागत नाही, आम्हाला पुन्हा मरावं लागत नाही. वीज भाजुनी केली लाही आम्हा जन्म नाही न आम्हा मरण नाही. अशा जागेवर आम्हाला त्या परमात्म्याने सुरक्षित ठेवल्यामुळे त्याचे आमच्यावर उपकार झाले. म्हणून आम्ही काय केलं, माझ्या उपकारासाठी वागविला मून कंठी. हो बघा, सामान्य व्यवहारामध्ये एखाद्यानं जर 10-5 हजाराची मदत ऐन वेळेला आपल्याला केली तर आपण एकदा नाही हजारदा त्या माणसाचं नाव घेतो की अरे त्या माणसासारखा उदार माणूस आणि चांगला माणूस जगात तुम्हाला सापडणार नाही. थोडीशी मदत केली तर आपण त्याचं एकदा नाही हजारदा नाव घेतो. तुकोबारा म्हणतात त्यानं आम्हाला अशी ठिकाणा दिला म्हणून आम्ही त्याला कंठात धारण केला. कंठी धरिला कृष्णमणी अवघाजनी. देवाला कंठात धारण केला कारण कंठ ही अत्यंत सुरक्षित जागा आहे. आणि कंठात त्याला धारण केल्यामुळे त्याने काय केलं, आम्ही सतत त्याचं नाव घेत राहिल्यामुळे, सतत त्याचे उपकार झाल्यामुळे त्याला कंठात धारण केला. म्हणून त्यानं आम्हाला जागा दिली. कुठं जागा दिली? स्पष्ट शब्दात सांगितलं. कुठं? घरी दिला ठाव अवघा सकळ हे वाव. त्यानं डायरेक्ट आम्हाला त्याच्या घरी जागा दिली. घरी, इकडं तिकडं कुठंच नाही. जसं एखादा मंत्र्या संत्र्याचं काम करणारा पीए असतो, त्या तो राहतो पीए राहतो खेड्यागावात आणि मंत्री राहतो शहरामध्ये. त्याचे कामं करायचे असले का तो येण्याची वाट त्याला बघावी लागते. म्हणून काही काही उदार मंत्री काय करतात, ते म्हणतात त्या पीएला तू आता एक काम कर, आमच्या खालच्या फ्लोअरमध्ये तू येऊन राहा. खालच्या फ्लोअरमध्ये म्हणजे तुला सारखं येण्यासाठी मला वाट बघायची गरज नाही, तुला सारखं फोन करून बेजार करायची गरज नाही. डायरेक्ट घरी जागा त्याला देतात. तसं तुकोबारा म्हणतात ते देवानं आम्हाला फक्त खालच्या फ्लोअरमध्ये नाही जागा दिली, अवघा सकळ ही वाव. सगळं घर मोकळं करून दिलं त्यानं आम्हाला, त्याचं पूर्ण मोकळं दिलं. आता घरात सुद्धा कुणाला कुठे जागा द्यायची, पाहुणा जसा असेल, माणूस जसा असेल त्याच्याप्रमाणे त्याला घरात जागा असते. नुकतीच जर गाठभेट झालेली असेल, पहिली जर भेट असेल तर पहिल्या भेटीमध्ये, लक्ष माझ्याकडे द्या, पहिल्या भेटीमध्ये माणसाला जागा डायरेक्ट घरात नसते. आला की डायरेक्ट वट्यावर बसवायचा, वट्यावरच पाणी द्यायचं, त्यांना तिकडे घेऊन जा हळूच कोण पलीकडे. विठाला विठाला. झालं दादा, आता मला फक्त 2-5 मिनिटं बोलू द्या, मग तुम्हीच बोला दिवसभर. हा असं आहे ते. विठाला विठाला विठाला. कुंडली कवरदा घरी दिला ठाव अवघा सकळ ही वाव. त्या देवानं आम्हाला, तुकोबाराय म्हणतात, सगळं घर मोकळं करून दिलं. सगळं घर म्हणजे देवाचं घर कोणतं आहे का सज्जन हो? देवाचं घर आहे वैकुंठ. फक्त वैकुंठातच देव राहतो का?
देव हा सगळीकडे आहे. सर्वत्र संपूर्ण गगन जैसे, तसं देवानं आम्हाला सुद्धा व्यापक बनवून टाकलं. अनु रेणू या थोकडा तुका आकाशासारखं व्यापक त्या परमात्म्यानं बनवून दिलं. महाराज, तुम्ही त्या देवाच्या घरी राहायला लागलात. तुमच्यासाठी त्या देवानं सगळं घर मोकळं करून दिलं. पण सांगा ना, तुमची आणि त्या देवाची कधी गाठभेट झाली का? होते का? कधी कधी असं असतंय, शहरात जर आपण गेलो तर काही काही माणसाचे घर एवढे मोठमोठे असतात, एवढे मोठमोठे घरं असतात की त्या घराच्या मालकाची 8 दिवस जरी आपण त्या घरात राहिलो तरी त्या मालकाची आपली गाठभेटच होत नाही. एवढे मोठमोठे, कारण तो बी एवढा व्यस्त असतो. मग तुकोबाराय म्हणतात, आता आमच्या आणि देवाच्या गाठीचा आणि भेटीचा संबंधच राहिला नाही. तुका माने
खाली आज येतच नाही ते, इकडं कैलास आणि इकडं कैलास, आणि वाजवायला पंडित आहेत तिन्ही बी पुन्हा. आनंद आहे. याच्याशिवाय या ब्रह्मरस कशाला म्हणतात, कीर्तनातला खरा ब्रह्मरस हाच आहे बघा. गायन, लावणी, मृदंग, श्रुती, टाळ, घोष आणि असा आनंद, असा जयघोष केल्यानंतर का सज्जन हो स्वर्गातले पितर नाचणार नाहीत. वैकुंठवासी कोंडीबा, ज्ञानोबा, केदार यांच्या या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने, ज्ञानोबा, कोंडीबा, केदार यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने हा गोड कार्यक्रम या संबंध समस्त केदार परिवाराच्या वतीने आयोजित केला होता. खऱ्या अर्थानं आज त्यांना जाऊन 1 वर्ष झालेलं आहे. ज्याच्या घरातला बाप जातो ना सज्जन हो, तेव्हा कळतं दुःख काय असतंय. खरा जगातला घरातला आधार जर कोण असतो तो बाप असतो.